काम करू, ताईचं नाव कुठं खराब होणार नाही याची आम्ही कायम काळजी घेतलेली आहे। आणि ताईच्या माध्यमातून ह्या प्रभागातच नाही तर शहरातल्या कुठल्याही अडचणीच्या ठिकाणी जर आम्हाला संपर्क कोणी केला तर आम्ही 100% उभा राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि ताईच्या माध्यमातून त्या लोकांच्या समस्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत असतो। आणि येणाऱ्याही काळामध्ये हा प्रभाग 14 राज्यभरामध्ये एक आदर्श वार्ड म्हणून गणला जाईल असा आमचा प्रयत्न असणार आहे। या माध्यमातून महिलांचेही जे काही प्रश्न असतील ते हरिरीने सोडवण्याचा मी पुढेही प्रयत्न करत राहीन आणि आरोग्य सेवेला माझं प्राधान्य राहील। आरोग्य सेवा आज प्रभाग क्रमांक 14 मध्ये महायुतीची भव्य अशी रॅली निघालेली आहे। प्राध्यापक पवनकुमारजी मुंडे सर आणि डॉक्टर पूजाताई प्रितेशजी तोतला हे दोन उमेदवार या प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत। सर, आपण यापूर्वीही या प्रभागाचं एक नगरसेवक म्हणून, आदर्श नगरसेवक म्हणून आपण काम केलेलं आहे, तर कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात ते आपली पहिली प्रतिक्रिया आपण नोंदवावी। प्रभाग 14 मध्ये मागील 9 वर्षापासून मी नगरसेवक म्हणून काम करतोय। 4 वर्ष प्रशासक जरी असला तरी माझ्या जनतेसाठी मीच नगरसेवक या भागाचा होतो। या भागामध्ये पंकजाताईच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं केलेली आहेत, मंदिर निर्माण केलेले आहेत, रस्ते केलेले आहेत, जिथं गरज असेल तिथं बोरवेल्स घेतलेले आहेत, जिथं हायमास्ट टीव्ही लावलेली आहे, जिथं लाईटची गरज असेल तिथं। आणि येणाऱ्याही काळामध्ये हा प्रभाग 14 राज्यभरामध्ये एक आदर्श वार्ड म्हणून गणला जाईल असा आमचा प्रयत्न असणार आहे। आजच्या रॅलीमध्ये मतदारांमध्ये सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसत आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? आज आम्ही ज्या भागामध्ये जातोय त्या भागातली जनता आमची वाट पाहू नये आणि गेले की सांगतात सर आमचं मत फक्त भाजपला आहे आणि वरी आम्ही भया धर्माधिकारीच्या पत्नी पद्मश्री धर्माधिकारींना देणार आहोत। या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं गेल्या 9 वर्षापासून मी सतत संपर्कात असल्यामुळं आमचं एक माय लेकराचं, एक भावा बहिणीचं नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि माझी जनता आमच्या दोघांच्या आणि पद्मश्री धर्माधिकारींच्या कायम पाठीशी उभा राहिलेली आहे आजपर्यंत आणि येणाऱ्या काळात सुद्धा भरघोस मताने आम्हाला निवडून देणार आहे। नामदार पंकजाताई मुंडे साहेबांचा आपण एक विश्वासू चेहरा म्हणून या परळी शहरामध्ये पाहिलं जातं, त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, ताई साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दिला, टाकला, त्याच्यासाठी आम्ही ताईंचे तर मी घरचा माणूस म्हणूनच मला किंमत आहे, परंतु आम्ही चांगलं काम करू, ताईचं नाव कुठं खराब होणार नाही याची आम्ही कायम काळजी घेतलेली आहे। आणि ताईच्या माध्यमातून ह्या प्रभागातच नाही तर शहरातल्या कुठल्याही अडचणीच्या ठिकाणी जर आम्हाला संपर्क कोणी केला तर आम्ही 100% उभा राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि ताईच्या माध्यमातून त्या लोकांच्या समस्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत असतो। हा प्रभाग क्रमांक 14 असा आहे की सर स्वतः प्राध्यापक आहेत आणि ताईसाहेब स्वतः डॉक्टर आहेत। तर ताईसाहेब, आपल्याला प्रश्न असा आहे की आपण एक डॉक्टर आहात, अनेक रुग्णांची आपण सेवा केलेली आहे आणि आता आपल्याला संधी मतदारांची सेवा करण्याची मिळालेली आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर पूजा प्रितेश तोतला। मी रुग्णसेवा 15 वर्षापासून करत आहे होमिओपॅथिक या माध्यमातून। महिलांचेही जे काही प्रश्न असतील ते हरिरीने सोडवण्याचा मी पुढेही प्रयत्न करत राहीन आणि आरोग्य सेवेला माझं प्राधान्य राहील। आरोग्य सेवा आणि पाणी स्वच्छता याकडे माझं आवर्जून लक्ष राहील, त्यासाठी मी प्रयत्न करेन। आणि सर तर आहेच आहेत, सगळ्यांना माहिती आहे, सर खूप काम करतात, त्यांच्यासोबत थोडंफार काम करण्याची संधी मला देत आहेत, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। धन्यवाद। शेवटचा प्रश्न असा आहे ताईसाहेब की या मतदारांना आपण या निवडणुकीच्या माध्यमातून काय आवाहन कराल? आवाहन असंच राहील की आम्हा दोघांना भरघोस मतांनी निवडून द्यावं, जेणेकरून आम्ही तुमची सेवा परत करू आणि वरती भैया धर्माधिकारींच्या पत्नी राजश्रीताईंना पण पद्मश्रीताईंना पण भरघोस मतांनी निवडून द्यावं, हीच परत एकदा विनंती। नमस्कार। हे होते प्रभाग क्रमांक 14 येथील दोन्हीही उमेदवार। कॅमेरामन अमोलसह मी आनंद तुपसमुद्रे।